आपल्या तालुक्यामध्ये अनेक आपले गौरक्षक आहे, गाया वाचवल्या गेल्यानंतर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल होतात. आणि जे गौरक्षण करतं ना बंधू, तुम्हाला सांगतो, जे गौरक्षण करतं, जर तो सकाळी कामावर गेला तर संध्याकाळी घरी खाऊ शकता, अशी परिस्थिती आपल्या गौरक्षकांची आहे. तरी सुद्धा आपल्या गौमातेला तो माता मानतो आणि रात्रंदिवस कधी फोन आला तर जाऊन आपले गौरक्षण करतो. असे माणसाचं आपण टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे. आणि आज अशा माणसांवर जर गौरक्षण करत असताना एखादी गाडी अडवली आणि तिथं बघणारा कोणी नाही राहिला तर किती गौरक्षकांवर दरोड्याचे गुन्हे दाखल झाले. महाराष्ट्रामध्ये गौमाताला राजमातेचा दर्जा दिला. आपल्या सर्वांना माहिती असेल तर राजमातेचा दर्जा दिला. पण त्या गौमातेला कापणाऱ्याला कायदा टाईट नाहीये. जर एका टायमाला 1 लाख गाई जरी कापली आणि कुणाला कसायला धरून आणलं